गाजवलाय तर समोरच्या दिशेला तुम्हाला टीम कस्तुरी 11 जय हनुमान गौरीपाडा पाहायला मिळते. प्रत्येक दिवस वेगळा असतो. आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा ही टीम त्यांच्या विपक्षात फाईट करण्यासाठी टीम माताडी. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी रजनीताई हनुमान शेठ मात्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गौरीपाडा टीमला असेल. एका दिशेला तुम्हाला ती चांगली बॉलिंग पाहायला मिळते. हे कॉन्टेस्ट आपण पाहिलं ना तर बरदस्त बॅटिंग, अग्रेसिव्ह आक्रमक बॅटिंग आणि त्यांच्या विपक्षात त्याहून आक्रमक गोलंदाजीचं असणार आहे आणि तेच बॅटल अगदी त्या पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ करत असताना मयूर मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 षटकार आले आणि त्यामुळे मॅच अगदी थोडीशी वन साइड त्यांनी करून दाखवली होती. हेमंत मात्रे यांचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं कारण तोही देखील त्याच दर्जाचा खेळाडू आहे. पुष्पक ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ज्या पुष्पक ठाकूरनी आतापर्यंत सगळ्याच बॅटर्सला आपल्या बॉलिंगच्या बळावरती शांत ठेवलंय. ही मॅच महत्वाची. पहिलाच बॉल फक्त दिशा दाखवली आहे. पहिल्याच बॉल वरती रेस सुरू आहे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. पहिल्याच बॉल वरती दन 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 करत आलाय चौकार. केलाय पुष्पकनी पुढच्याच बॉल वरती दाखवलाय मीही आलोय खेळण्यासाठी, मीही आलोय जिंकण्यासाठी आणि मी इथे हार मानणार नाहीये. इथे लढणार आहे कारण इथे लढण्याची आवश्यकता आहे. कारण इथे अस्तित्वात माझ्या संघाचं, माझ्या गावाचं नाव आहे आणि ते नाव पणाला लावत असताना पुढच्याच बॉल वरती प्रतिउत्तर विकेटचं पतन. त्या आक्रमक स्ट्रॅटेजीने खेळण्याचा प्रयत्न टीम कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा या संघाचा राहिलेला आहे. विकेट कीपरच्या मागे सर फक्त थोडंसं आपण होल्ड करूयात. विकेट कीपरच्या मागे जी लहान मुलं बसलेली आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण थोडं मागे येऊन बसा. या थोडं मागे येऊन बसा. सगळ्यांनी मागे या. पुढे कोणी पडद्याच्या जवळ बसणार नाहीये. केतन आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चौकार, त्यानंतर प्रतिउत्तर विकेट. आता तिसरा बॉल. या बॉलवरती देखील स्क्वेअर कटला जाऊ शोक. बॉल हवेमध्ये असणार आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती चेस सुरू आहे. बॉल इथे कुठे जाणार आहे तर इथे बॉल निघून चाललाय. आणखी एक आलाय. अगदी ती जी सीमा आहे त्या सीमेरेषेच्या बाहेर गेलाय. आलाय आणखी एक चौकार. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
मजा येणार आहे या मॅचला. हाय व्होल्टेज मॅच होईल, पण पुष्पक देखील प्रतिउत्तर देण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीये. बॅटर येतोय, पहिल्या बॉलवरती आल्यानंतर मोठा फटका खेळतोय, आक्रमक होतोय, पण ती आक्रमकता बॉलर त्याच्या बॉलमधूनही दाखवतोय. तुम्ही आतापर्यंत काय केलंय ते महत्वाचं नाहीये, तुम्ही आता इथून काय करताय ते जास्ती महत्वाचं आहे. पुष्पक ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. चांगला रन पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये असताना शॉट एक कव्हर, 3 खेळाडू पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय. सिंगल मिळणार ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा लागल्यात 6 धावफलकेवरती. आतापर्यंत चेंडू झालेत या षटकामध्ये 5 बॉल 6 धावा 2 विकेट्स. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम दर्जेदार. मी म्हटलं होतं ना, एका दिशेला तुम्हाला सुदृढ गोलंदाजी पाहायला मिळते तर दुसऱ्या दिशेला तुम्हाला आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती पहिल्यांदाच आपण मयूर मात्रेला पाहतोय, ज्या मयूर मात्रेने आपल्याला इम्प्रेस करून दाखवलं होतं. पहिल्या मॅचमध्ये एकतर्फी खेळ केला होता, बॉलिंग चांगली केली होती, 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यालाच मिळालं होतं. आणि सध्या तरी टीम गौरीपाडा यांच्याकडे ते नशिबाची साथही मिळते, कारण पहिली मॅच ते खेळले नव्हते. शॉर्ट पॉइंट आणि त्याचबरोबर सिली पॉइंटही तैनात करण्यात आलेला आहे. खूप कमी वेळेस अशी फिल्डिंग तुम्ही टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहताय, पण तो आत्मविश्वास किती जास्त आहे. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 7 धावफलकेवरती आणि 2 विकेट्सही पुष्पक ठाकूरने घेतल्यात. डीजे राज पाटील आलेत. पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल आपण पाहिला तर सिंगल मिळणार आहे इथे देखील, कारण विकेटच्या मागे, त्या विकेटच्या मागे तुम्हाला जास्ती धावा मिळत नाहीयेत, फक्त सिंगलच मिळणार आहे. एक अप्रतिम चषक तुम्ही पाहताय. आमच्या वरुणदादा पाटील साहेबांचंही कौतुक असणार आहे. अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जय जलेश्वर वाडेकर संघ, त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की अगदी खूप कमी आणि माफक अशा एंट्री फीमध्ये, क्षुल्लक अशा एंट्री फीमध्ये आपण सगळ्या टीमला चान्स कसा देता येईल, आणि त्याचप्रमाणे हा चान्स देण्याचा प्रयत्न राहिला. अप्रतिम आहे. अगदी हे स्वप्न साकारण्यासारखं काहीतरी आहे. पुढचा बॉल पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. वेग 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 प्रचंड आहे गोलंदाजाकडे, वेग अप्रतिम आहे. त्या वेगाचा तो वापर करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. काय बॉलिंग सुरू आहे. माताडी संघाने इम्प्रेस केलंय, सकाळपासून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतायत. अगदी खूप कमी खेळाडू आहेत, ते देखील 25 आयुच्या वरती तुम्हाला पाहायला मिळतील. सगळे यंगस्टर्स आहेत आणि यंगस्टरचा भरमार जेव्हा तुम्हाला पाहायला मिळतो ना, तर असाच हाय व्होल्टेज खेळ असतो. चांगले बॅटर मॅचेस जिंकवून देऊ शकतात. आणि इथे शॉट ऑफ फुल बॉल हवे, झेलची शक्यता, आणि इथे दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट वरती कॅच ड्रॉप. मॅचची महत्वाची विकेट होती. बॉल येईपर्यंत डायरेक्ट हिट लागण्याचा प्रयत्न केला होता आणि हेच तर अग्रेसिव्हनेस आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. काव कॉर्नर रिजन वरती अंतर भरपूर कव्हर केलं होतं. पहिल्या अटेम्प्ट वरती बॉल हातात आला, त्यानंतर पकडण्याच्या संधीमध्ये बॉल निसटलाय की मग मॅच निसटते, कारण ही मॅच, ही कॅच खूप महत्वाची होती. मयूर मात्रे यांची ती कॅच होती. मयूर देखील एक खूप चांगला खेळाडू आहे, त्याला देखील माहिती आहे आता इथून चांगला खेळ ते शेवटपर्यंत. 24 बॉल आहेत. 24 बॉल तुमच्या भविष्याचे, 24 बॉल तुमच्या भवितव्याचे आहेत. हे 24 बॉल ठरवतील की तुम्ही या स्पर्धेमध्ये, नगरसेवक चषकामध्ये, जे आमच्या अरुण दादांनी स्वप्न पाहिलं होतं, अगदी बिग बॅश अरुण दादांनी स्वप्न पाहिलं होतं. पुढचा बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन केले. बॉल हवेत पुन्हा एकदा, नामी संधी कॅचची. आता चूक होत नाहीये, संधी एकदा मिळेल, पुन्हा मिळणार नाहीये. यावेळेस विकेटचं पतन परतावं लागणार आहे डगआउटच्या दिशेला. मयूर मात्रे बॅक टू द डगआउट. मयूरलाही परतावं लागतं, अगदी स्वस्तात परतावं लागतं.
एक जाळं बेधलं होतं, जणू काही एक ट्रॅप केला होता, त्या ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न. खूप मोठं क्रीडांगण आहे, या क्रीडांगणावरती षटकार मारणं खूप कठीण आहे, पण ते षटकार मारण्याची मनगटामध्ये मातब्बर ताकद कुणाकडे असेल तर तो बॅटर सध्या तरी हळुवार पावलांनी मैदानाच्या आतमध्ये एंट्री घेतोय. त्याचं नाव रवी आहे. रवीकडे ताकद प्रचंड आहे, जर त्याच्या पाळ्यात त्याच्या आर्कमध्ये बॉल आला तर हे काय कुठलंही क्रीडांगण पार करेल अशी शक्ती त्याच्या त्या बाजूंमध्ये, त्या शक्तीचा वापर त्याला करावा लागणार आहे. पण इथे पुन्हा एकदा तेच कॉन्टेस्ट, तीच बॅटल, ती रायव्हलरी पाहायला मिळणार आहे. शक्ती की मग युक्ती, गोलंदाजाची युक्ती श्रेष्ठ ठरते की मग बॅटरची ती भरदास्त शक्ती, ती इथे श्रेष्ठ ठरणार आहे. ही श्रेष्ठतेची लढाई आहे, ही लढाई त्या अस्तित्वाची आहे, ही लढाई त्या गावाच्या नावाची, ही लढाई ही तुमच्या स्वतःच्या वर्चस्वाची असणार आहे. बिग बॅश लीग सारखी एक प्रचंड मोठी स्पर्धाही आपण पाहतोय. वरुणदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीही स्पर्धा आणि त्याचबरोबर नगरसेवक चषक आणि त्याचाही संपूर्ण कार्यभार आमच्या वरुणदादा पाटील यांच्याच खांद्यावरती आहे. वाडेकर संघाचंही कौतुक आहे, हलक्या हाताने पुश केलं. हे सगळ्यांना अनपेक्षित होतं की अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार आहे का. खूप चांगली फिल्डिंग, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू येऊन बॉल पॉइंट रिजन पर्यंत येतोय, बॉल कव्हर करतोय. सिंगल मिळते फक्त, एकेरी दुहेरी सिंगल डबल असं म्हटलं जातं ना की थेंबे थेंबे ते तळं साचलं जात आहे आणि प्रत्येक थेंबानी प्रत्येक एका दावेनी ते तळं आता मोठं करण्याचा प्रयत्न आहे. कस्तुरी 11, जय हनुमान, गौरी शंकर, गौरीपाडा हा संघ, चांगला प्रयत्न त्यांचा देखील सुरू आहे. त्यांना देखील माहित आहे की मॅच 4 ओव्हरची 24 बॉलची मॅच आहे, किमान 35-40 करणं गरजेचं आहे. मग त्यातही फाईट तुम्ही देऊ शकता. 28 धावेंवरती संदप संघांनी चांगली फाईट दिली होती. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, फॉलो थ्रू मध्ये पंचांकडे लाऊड अपील केली जाते आहे. अगदी तुम्ही पहा, आत्मविश्वास येतोय आणि तो आत्मविश्वास डीप मिड विकेट वरून देखील अपील केली जाते. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 11 धावा लागल्या, 3 विकेटही गेल्यात. सध्या तरी थोडासा स्ट्रगल सुरू आहे, थोडासा संघर्ष सुरू आहे, पण तरी देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती बनतील याचं प्रत्युत्तर मिळेल आपल्याला. त्याच्या बॅटला बॉल मिस टायमिंगही आदळला तरी देखील तो मैदानाच्या बाहेर जाईल अशी मातब्बर शक्ती असलेला रवी स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 2 सगळ्यात मोठ्या खेळाडूंमधली ही बॅटल सुरू आहे. इथे ह्या ताकदीचा वापर करत असताना बॉल दिलंय पाठवून, बॉल चाललाय अगदी झटपट पटापट, आलाय षटकार. करणंही कठीण आहे, तिथे बॉल सरळ स्टॅचच्या बाहेर मारण्याची ताकद आहे. वा, मजा येणार आहे या मॅचला. आणि फक्त षटकार नाही तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्या खात्यामध्ये जात आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र त्या युक्तीचा वापर केला जातोय. तो कसा करतोय तर तो मात्र गतीमध्ये परिवर्तन करत असताना करतोय. चांगलं कॉन्टॅक्ट आहे, चांगलं बॅटल आहे, चांगलं रायव्हलरी सुरू आहे. पहिला डॉट, त्यानंतर तगडा शॉट, आणखी एक डॉट, अजून एक येईल का तगडा शॉट? वा, मजा येते मॅचला. 3 बॉल 6 धावा आतापर्यंत हर्षदनी दिल्यात. विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला देखील 2000चं पारितोषिक असणार आहे. कुणालजी पाटील साहेब यांच्याकडून ते पारितोषिक असेल. हा बॉल गतीमध्ये परिवर्तन, फरक पडत नाहीये कारण रवीच्या बॅटला बॉल आदळलाय आणि तो आदळल्यानंतर दन 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 करत गेलाय सीमारेषा पार. आलाय आणखी एक षटकार. थोडासा बॉल लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि अंडर प्रेशर मोठ्या गोलंदाजालाही आपण पाहिलाय ना की अंडर प्रेशर थोडासा खेळ कमकुवत होताना पाहिलाय. हर्षद वरती देखील प्रेशर आणलाय. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण पाहतो हर्षद सारख्या गोलंदाजावरती ते दडपण आणण्याचा प्रयत्न आणि त्यामागे कारण आहे तर त्या कारणाचं नाव रवी मात्र आहे. ताकद, त्या ताकदीचा वापर करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंगावरती अटॅक केलाय आणि इथे पंचांकडे अपील केली जाते पण बॅटरकडे तो अधिकार आहे. जर बॉल त्या मोमेंटम मध्ये आणि तो मोमेंटम मध्ये बॉल स्टंपला आदळतोय तर बॅटरकडे अधिकार आहे की तो बॅटनी अंगानी पायानी बॉल स्टंपला लागण्यापासून वाचवू शकतोय. हा त्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर रवी करतोय. आणखी एक डॉट, पहिला डॉट, मग 6, मग डॉट, मग 6, मग वाईट, मग पुन्हा एकदा डॉट. पण आता या बॉलवरती काय 6 की डॉट? रवी मात्र की मग हर्षद शेलार. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॉल बॅटची हलकीशी कडा लागते आणि ती एक धाव कंप्लीट करण्यासाठी अगदी विश्वातली सगळ्यात हळूवार घेतलेली ही धाव असेल की काय, कारण बॉल हा शेवटचा होता या ओव्हर मधला. रन झाले धावफलकेवरती. आमचे गुणलेखक सांगतात 25 झाले, 25 ऑन द बोर्ड. 30 षटकाचा खेळ संपलाय आणि शेवटची ओव्हर अजूनही शिल्लक असणार आहे. यस डीजे. थँक्यू. सगळ्यांचे देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आहेत ज्यांनी कुणी आम्हाला या स्पर्धेमध्ये मुलाचा वाटा ज्यांच्या सगळ्यांचा राहिलेला आहे. ती आमच्या प्रत्येक प्रायोजकाचे मनपूर्वक धन्यवाद आहेत. तुम्ही आहोत म्हणून ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा आहे म्हणून आपण सगळे इथे आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी गोलंदाज प्रणव शेलारचा वापर केला जातोय आणि पाहूयात आता प्रणव शेलार कशी गोलंदाजी करतोय. पण समोर आव्हान तेवढंच मोठं आहे, सगळ्यात मोठं आहे. रवी मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ज्या रवीच्या बॅटमधून 2 हाय व्होल्टेज षटकार आल्यात. शॉर्ट बॉल पुल समोरच्या दिशेने खेळलात. नो मॅच लँड. बॉल पहिल्या टप्प्यावरती की मग डायरेक्ट गेलाय बाहेर. यस, पहिल्या टप्प्यावरती बॉल जातोय, दन 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 करत जातोय. येतोय आणखी एक चौकार.
तो षटकारही मारण्याची ताकद रवी ठेवतोय. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत की मी आलोय, मी अटॅक करण्यासाठी आलोय, मी आक्रमण करण्यासाठी आलोय. पुढचा बॉल, आणखी एक बॉल सरळ जाऊन मैदानाच्या बाहेर. वा रवी, आणखी एक आलाय, दणदणीत आलाय, झटपट पटापट आलाय, येतोय षटकार. संघासाठी या 2 धावाही बचावल्यात. माताडी संघही म्हणतोय ना, हरकत नाहीये, करता अटॅक करा, आमची बॅटिंग येईल, वेळ आमची येईल आणि ती वेळ आल्यावरती वेळ बदलेल, यात आम्हीही विश्वास ठेवतोय. पहिल्या 3 बॉलवरती तब्बल 12 आल्यात, धावा बनल्यात 37 धावफलकेवरती. 37 बनल्यात. पण पुन्हा एकदा महत्वाचं काय तर रवी मात्र स्ट्राईकवरती आला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत तब्बलच्या 3 षटकार, 1 चौकार आलेत, 1 दुहेरी धावेचा फटका आणि 2 सिंगल्स. म्हणजेच एकंदरीत तोही वैयक्तिक 10 बॉल 26 वरती खेळतोय. वॉट अ मॅच. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रणव शेलार बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्या 3 बॉलवरती रवीचं वर्चस्व पाहिलंय, पण प्रणवही काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तोही कमबॅक करू जाणू इच्छितो आणि पाहूयात तो कमबॅक करेल का. 3 बॉलचा खेळ. पुढचा बॉल इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल गॅपमध्ये चाललाय. 1 बाउन्स पहिल्या डप्प्यावरती निघतोय बॉल, जातोय सीमेरेषेच्या बाहेर, येतोय आणखी एक नगरसेवक चौकार. यावेळेस पुन्हा एकदा हो बॉल गेलाय बाहेर. आणखी एक आलाय, लॉंग ऑफला चिरत कापत पडत आणखी एक. रवी मात्रेचा तडाखा पाहताय, पठ्ठ्यानी आणखी एक पाठवलाय मैदानाच्या बाहेर. आलाय आणखी एक षटकार. येतोय मित्रांनो. रवीचा हा बहारदार खेळ आवडला असेल तर जागेवरून टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली आहे रवी मात्रेनी, मंत्रमुग्ध केलंय. जिथे षटकार कसे मारायचे या संभ्रमात प्रत्येक बॅटर होता. रवी आला, त्यांनी दाखवले, हे पहा मित्र, असे मारायचे आहेत. वा, व्हॉट अ बॅटिंग. हा 3 ओव्हर नंतर जुना बॉल देण्यात येणार आहे. आतापर्यंत जे शेवटचे 14 बॉल होते त्यातील 12 बॉलवरती स्ट्राईक त्यांनी ठेवली आणि केलंय काय तर 12 वरती 36 तो वैयक्तिक खेळला. लास्ट बॉल. पुढचाही बॉल, पुन्हा एकदा शॉट, आणखी एकदा पुल आणि आही बॉल करून टाकलाय मैदानात गुल. अजून एक आलाय, रवी मात्रेची पॉवर सिद्ध करणारा आलाय. व्हॉट स्ट्रोक. आणि आता इथून ही मॅच डोलामान परिस्थितीमध्ये. धावा बनल्या धावफलकेवरती 53, जिंकण्यासाठी करायच्या 54.
त्याचबरोबर मी व्यासपीठावरती विनंती करीन विजयदादा आपण या आपल्या हस्ते आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. टीम मॅनेजमेंट आणि आमच्या टीमकडून अगदी प्रत्येक आलेल्या मान्यवराचा हेतूची सन्मान करणं ही आमच्या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. मी विनंती करीन दीपक दादा शेलर आपण या आपला इथे हेतूची सन्मान केला जाणार आहे. विजय दादा आपल्याला विनंती आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. दीपक दादा शेलर साहेबांचा इथे येतोची सन्मान आपण करणार आहोत. येस माथाडीचे एक नामवंत उद्योजक आहेत आणि त्यांचा इथे येतोची सन्मान आपण करत आहोत. जेव्हा जेव्हा संघ एक चांगली कामगिरी करत असतो तेव्हा नेहमी क्रीडांगण कुठेही असू दे संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात. माईची उपदार शाल त्यासोबतच पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच आपण पाहतोय तर सन्मान चिन्ह देऊन आणि तुळसही देण्यात येते. ही आपल्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख राहिलेली आहे. दीपक दादा शेलार सध्या तरी टीम माठाडी चांगलं कार्य करते आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी नेहमीच त्यांची ओळख राहिलेली आहे. दीपक दादा शेलार थँक्यू सो मच आल्याबद्दल. पण ही मॅच पूर्ण बघून जा अशी प्रेक्षकांची आणि आमची तुमच्यापर्यंत विनंती असेल कारण मॅच हाय व्होल्टेज होईल यात ती मात्र शंका नाही आहे. सध्या तरी प्रत्येक संघाला प्रत्येक टीमला प्रत्येक उपस्थित असलेल्या मान्यवराला आणि प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असेल ना 53 केले 54चं लक्ष खूप मोठं आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. येस सिद्धू दादा आपल्याला विनंती आपणही या आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठेवरती उपस्थित विशेष मान्यवर ज्या आम्हाला लाभलेल्या आहेत आज आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी नक्की झाल्यात. त्यासोबतच रश्मीताई हनुमान शेठ मात्रे ताई आपल्याला विनंती आपण या आपला देखील इथे यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. आणि कस्तुरी उपस्थित आहे आमच्या चिमुकले विनंती आहे तिन्ही जॉईन करायचं आहे कारण खऱ्या अर्थाने आपण जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला काही त्यांना आपण हा क्रिकेटचा खेळ हे सन्मान हे सगळं देणं अधिक गरजेचं आहे. ताईंचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. माईची उपदार शाल त्यासोबतच मोमेंटो आणि गृहलक्ष्मीला हवी असलेली अशी तुळशीचं वृंदावनही देण्यात येत आहे. धन्यवाद ताई आल्याबद्दल आपलेही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि ताई जसे झालेत भरघोस पारितोषिकांचाही वर्षाव झालाय. पुन्हा एकदा टीम गौरीपाडा संघ आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे तर प्रत्येक विकेटसाठी ताईंकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक विकेटला. टीम कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघाला असेल. जाऊयात मॅचच्या दिशेला. एका दिशेला तो हाय व्होल्टेज आक्रमण तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने कुणालजी कुणालजी जीवन पाटील साहेब यांचं देखील कौतुक आहे. अगदी इथे उपस्थित नाहीत लाईव्ह प्रक्षेपण आणि त्या वाहिनीवरून मॅच एन्जॉय करतायत. साहेब पहिला तर तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की जर माताडी संघाच्या कुठल्याही खेळाडूने मॅच जिंकून दिली तर त्यांना मात्र तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. थँक्यू सो मच रशिताई हनुमान शेठ मात्रे आपले देखील धन्यवाद. अगदी समालोचकालाही त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. धन्यवाद ताई थँक्यू. पुढचा बॉल आणि तो पहिलाच बॉल आहे. लॉंग ऑफरती खेळाडू सज्ज आणि त्याच्याकडून चांगली फिल्डिंग करण्यात येते. सिंगलच मिळेल. एक धाव खूप महत्वाची आहे. सिंगल डबल खूप महत्वाची इथे असणार आहे. जास्ती मोठं लक्ष नाहीये. तुम्हाला जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळता आलं जर तुम्हाला या 54 धावा करायच्या तर मात्र अगदी 3 ते 4 मोठे फटके मॅच सहजतेने तुम्हाला जिंकता येऊ शकते. पडदा कोणी पकडू नका प्लीज. प्रेक्षकांना विनंती ज्यांचे हात पडद्याच्या पुढे त्यांनी पडद्याच्या मागे घ्या अन्यथा तुम्हाला माहिती आहे. येस हा बॉल हवेत आहे आणि कॅच इथे केली जाणार आहे कंप्लीट. केतन चूक करत नाहीये. दुसऱ्याच बॉलवरती विकेटचं बटन.
वा, हनुमान शेठ यांचं आपण ते गाणं आता सध्या तरी ऐकत होतो. त्यांची चर्चा संपूर्ण भिवंडी कल्याण आणि याच्यामध्ये नक्कीच आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी गोलंदाज मयूर मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर सिंगल दिली आणि त्यानंतर विकेटचं पतन आलं. आता इथून त्या प्रेशरमध्ये त्या दडपणाखाली चांगला खेळ करणं गरजेचं आहे. माताडी संघ अनेक वर्ष चांगला खेळ त्यांनी केलेला आहे, पण इथून टॉप 3च्या अर्धी त्या उंबरठ्यावरती उभ्या आहेत आणि उंबरठ्यावरती उभे असताना आपल्याला चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल क्रॉस पाटणी खेळण्याचा प्रयत्न केला, इथे आडव्या पाटणी खेळलाय आणि हा बॉल निघून गेलाय. सुरुवात झाली आहे, तुम्ही मारल्यात, आम्ही मारण्याची ताकद ठेवतोय हे सिद्ध करणारा आलाय चौकार. युक्तीचा केला वापर, बॅक टू बॅक आले चौकार. 2 बॉल 2 चौकार. याचीच चर्चा आपण करत होतो, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं, थोडीशी जागा बनवून कव्हर रिजनच्या आणि कव्हरच्या दोन्ही खेळाडूच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला, 2 चौकार 1 विकेट 1 सिंगल 1 डॉट बॉल. 9 झालेत. पुढचा बॉल बॉडीला टर्न करत असताना मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालंय. सिंगल मिळणार आहे. पॉवर प्लेच्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण केल्या 10 धावा. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल जिंकण्यासाठी आपल्याला बनवायच्यात अजूनही 44. 18 बॉल 44 सहजतेने तर सोपं नाहीये. नक्की सहज नाहीये, सोपं नाहीये, पण सहज आणि सोपं काही नाहीये. क्रिकेटच्या विश्वामध्ये तुम्हाला सहजतेने सोपं काही अचीव करता येत नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला तो घाम गाळावा लागतो, ती मेहनत करावी लागते. एक ओव्हर, त्या एक ओव्हरला जर आपण कॅपिटलाइज करता आलं, जर एक ओव्हर मोठी बनवता आली, तर मात्र मॅच ही रोमांचक परिस्थितीमध्ये होईल. उद्या ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची टीम सापड आणि टीम गोलिवली. त्यानंतरची टीम म्हणजेच ठीक 9:30 रिपोर्टिंग असेल टीम मुंबाडे आणि टीम गांधारीची. आणि त्यानंतर आपण विनर विनर अशी मॅच खेळवणार आहोत आणि त्यानंतर विनर विनर मॅच आणि त्यानंतर तो शेड्यूल काय आहे तो तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे एक प्रेक्षणीय मॅच देखील आहे. टीम ॲडव्होकेट आणि टीम केडीएमसी यांच्यामध्ये एक प्रेक्षणीय लढत देखील आपण या क्रीडांगणावरती पाहणार आहोत. आणि त्यानंतर तिसरी मॅच साबेगाव विपक्ष कोळीवली आणि त्यासोबतच चौथी मॅच इन ॲक्शन केतन मात्र पाहायला मिळेल, वाकलन विपक्ष देसाई. सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत मात्र येतात. पहिल्या बॉलवरती चौकार मारला, त्यानंतर विकेट मिळाली. त्यांना फक्त ॲग्रेशन दाखवता येतं, आता बॉलिंग करतात. बॉलिंग मार्कवरती आल्यात. हा बॉल आणि या बॉलवरती आपण पाहिलं बॉडीला टर्न करत असताना खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंड वरती. अपील लाऊड आहे, पंच सांगतायत जाऊयात तिसऱ्या पंचांकडे, म्हणजेच काय तर आमच्या लाईव्ह वाहिनीकडे. ओमसाई MTC.
सध्या तरी ही स्तब्धता पाहतोय, ही शांतता आपण पाहतोय. सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. आमच्या व्यासपीठावरती सगळ्यांचे लक्ष लागून आहेत. आमच्या टीव्ही स्क्रीनवरती सगळ्यांचे लक्ष लागून आहेत आणि लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. दिलेल्या सगळ्याच प्रायोजकांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मी मानू इच्छितो पुन्हा एकदा, ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. सर, सॉफ्ट सिग्नल काय आपला? सॉफ्ट सिग्नल काय नॉट आउट आहे? सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. तो थांबा, थोडं थांबायचं आहे. आणि तेच डिसिजन इथे ग्राह्य धरल्या जाणार आहे, कारण सॉफ्ट सिग्नलवरती डिसिजन देण्यामागचं कारण आहे की आमच्या ज्या अँगलनी कव्हर करण्यात येत होतं त्या अँगलवरती विकेट किपरचं पाय होता आणि त्यामुळेच आम्हाला अगदी स्पष्ट कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही सॉफ्ट सिग्नलकडे गेलेलो आहोत आणि इट्स नॉट आउट. डॉट बॉल. सिंगल आली आहे, सिंगल आली. येस येस. आणि इथे देखील आपण पाहतोय ही बॅट नाही तर खऱ्या अर्थाने हे काही कानमंत्रही देण्याचा प्रयत्न आहे ना, की कसा आता इथून खेळ चालवला पाहिजे. इथून मॅच जिंकायची आहे तर इथून खेळ कसा झाला पाहिजे याकडे सध्या तरी लक्ष वेधून घेणारा खेळ, लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा देखील आहे. जय जलेश्वर वाढेकर संघ आणि त्यांच्याच मार्फत आपण हे नगरसेवक चषक पाहतोय. वरुणदादा पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा. शॉर्ट बॉल, पुलचा प्रयत्न, पण तो देखील अगदी शॉर्ट आर्मने केला होता. व्यवस्थित टाइम झाला नाही, बॉलला लॉफ्ट करू शकलेले नाहीयेत. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला नाही तर स्ट्रायकर एंडला करण्यात आला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावा लागल्या 13 धाव फलकेवरती. सध्या तरी सगळीकडे जरूर ते पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना, सध्या तरी तुमच्या खिशामध्ये जे चावी असेल ती पडली तर ठणकन आवाज येईल असा आवाज होईल, कारण पिन ड्रॉप सायलेन्स सुरू आहे. माताडी संघ त्यांना आक्रमण करावं लागणार, त्यांना अटॅक करावा लागणार आहे. स्विच हिट, चांगला स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, प्रयत्न सुरू आहे पण पहिल्या टप्प्यावरती गेलाय बॉल. ओहो, घी जब सीधे उंगली से ना निकले तो उंगली को थोड़ा टेढ़ा करके निकालना जरूरी है. आणखी एक येतोय चौकार. पतन, आणखी एक विकेट टीम माताडी संघाला. करा प्लीज, टू व्हीलरची लाईट चालू असेल. पुढचा बॉल पहिलाच होता आणि त्या पहिल्याच बॉलला आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगला स्ट्रोक, सिंगल मिळाली. सिंगल सोबतच दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथे पाहता पाहता कंप्लीट झाल्यात. ऑन रिजनला खेळतात, आडव्या बॅटने खेळल्या जातात पण स्ट्रेट बॅटनी अगदी तो रिजन थोडा जवळ आहे. जर आपण कम्पेअर केलं, जर कंपॅरिझन केलं तर काव कॉर्नरपेक्षा आपल्याला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ थोडंसं समोर आणि जवळ पाहायला मिळतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे लेग बिफोर द विकेट, अगदी स्टंपच्या समोर आल्यात आणि त्यामुळे स्पायच्या स्वरूपाने आणखी एका विकेटचं पतन.
येतोय मैदानाच्या आत. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा लागल्या धावफलक्यावरती. 19 धावा लागल्या धावफलक्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती आणखी कोण. जसा दरारा पाहिला, जसा धडाका पाहिला, ज्यांनी बॅटिंग करत असताना त्यांनी दाखवलं ना, क्रीडांगण कुठलंही असू दे, किती मोठं असू दे, माझ्याकडे ती क्षमता आहे ती त्यांनी दाखवली. तोच रवी येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. हे षटक महत्वाचं आहे. जर मात्र या षटकावरती अटॅक झाला, 15 ते 20 धावा आल्या तर मॅचला मजा येईल. पण मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण 12 बॉलने जिंकण्यासाठी जास्ती नाहीयेत. 35 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल, आणि त्या शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला जातोय. खेळपट्टी चांगली. अगदी निरंजन सरांची ते चर्चा सुरू होत आहे त्यावेळी त्यांचंही तेच म्हणणं होतं की ही खेळपट्टी तुम्हाला तो अतिरिक्त बाउन्स देत आहे, ती अतिरिक्त उसई देत आहे, आणि त्यामुळे कारगर ठरतात शॉर्ट बॉल्स. कारण तुम्हाला विकेटच्या मागे रन्स मिळणार नाहीयेत, फक्त स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड पॉईंट पर्यंत रन्स मिळतील. त्याच्या मागे तुम्हाला फक्त सिंगल मिळणार आहे, आणि त्यामुळे शॉर्ट बॉल जास्ती कारगर ठरेल. त्यामुळे शॉर्ट बॉलचा जास्तीत जास्त वापर केला जातोय. पुढचा बॉल इथे वड स्ट्रोक, बॉल हवेत, आणि काय फटका खेळलाय. वड स्ट्रोक, मंत्रमुग्ध करणारा हा फटका आहे. थांबा, कुठेही जाऊ नका, अजून माझ्यामध्ये लढण्याची क्षमता शिल्लक आहे, आणि जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत क्रिकेटचा खेळ आणि लढण्याची धमक आहे, हा सिद्ध करणारा येतोय षटकार. पारितोषिक असणार आहे रशिता हनुमान शेठ मात्र यांच्याकडून. शॉर्ट बॉल, पुलचा प्रयत्न, आता मात्र वेग प्रचंड वापरलाय, आणि इथे देखील पायाला बॉल आदळतोय, अंगाला बॉल आदळतोय. सिंगल इथे देखील मिळणार आहे. बघा, कुठली दुखापत झाली असेल तर त्वरित पाणी घेऊन जा, पाणी लगेच घेऊन जा. हीच तर खऱ्या अर्थाने आपल्या कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे पिंट्या जोशी. प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या समोर लढतायत, भिडतायत, फाईट करतायत, त्या ट्रॉफीसाठी करतायत, पण जेव्हा दुखापत काही होते मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा पहिला खेळाडू समोर येतो आणि त्या खेळाडूला उचलून पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करत असतो. हीच तर आपल्या ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे, आणि हीच तर आपल्या कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे. पहिल्या 3 बॉलवरती आतापर्यंत 8 धावा आल्यात, पण इथून 9 बॉल 27. पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यानंतर स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, पण बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये. ज्या बॉलवरती फक्त सिंगलच मिळेल. पुढचा बॉल, ओव्हर शॉट, क्रॉस बॅटनी रॅकेट शॉट, बॉल बाहेर, आणखी एक आलाय. ओव्हर स्ट्रोक, माताडी संघही म्हणत असेल, बॉल गेलाय अगदी झटपट पटापट, आलाय षटकार. वीस धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 20.
सध्या तरी विकेट सेम आहेत आणि टॉस जिंकला टीम माताडी संघाने, म्हणजेच काय तर 7 बॉल आणि 19 धावांची खेळी केली तरी देखील जिंकू शकताय, पण हवेत किती तर 7 बॉल 20 हव्यात. वा, वेळ बदलते त्या क्रिकेटमध्ये, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये हे सिद्ध करणारी बॅटिंग सध्या तरी रोहित पाटील करतोय. रवी मात्रेच्या विपक्षात तो करतोय, त्यालाही करून दाखवतोय की षटकार मारल्यानंतर काय मनस्थिती गोलंदाजाची असते आणि ती मनस्थिती आता इथून रोहित पाटील कशी सिद्ध करून दाखवतोय. 7-20, 7 बॉल 20 धावेची आवश्यकता, जाऊ कुठेही नका, पाहत राहा, शेवटची मॅच आहे आणि ही अशी होणार यात ती मात्र शंका नव्हती. हा शॉट बॉल पुल केलाय, बॉल हवेत, विकेट नाही मिळणार आहे. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेलेला आहे, म्हणजेच काय तर पुढच्या ओव्हरमध्ये रोहितला स्ट्राईक ही नसेल, कारण बॉल स्ट्राईक नाही मिळणार ना. स्ट्राईक कशी मिळेल? घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल निघून गेल्यावरती स्ट्राईक त्याच बॅटरला राहते, शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक त्यालाच मिळणार, मग तसं होणार नाहीये. रोहित स्ट्राईकच्या बाहेर गेलाय, पण काय प्रयत्न केला रोहितनी, वा. पण अजूनही मॅच संपली नाहीये. माताडी सांगतात हार मानू नको, हार मानू नको, जिद्द ठेव, चिकाटी ठेव, लढण्याची धम्मक ठेव आणि मग पहा काय होतं क्रिकेटमध्ये. जिद्द आहे, चिकाटी आहे, लढण्याची धम्मक आहे आणि ते लढण्याची धम्मक सिद्ध करत असताना व्हॉट अ मॅच. 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे, पण 18 केले तरी देखील चालू शकतात कारण विकेट सेम आहेत. 18 म्हणजेच काय तर किमान 1 किंवा 2 षटकार, एखाद दुसरा षटकार तर मारावाच लागेल. तो मारेल कोण? रोहित स्ट्राईक वरती नाहीये, कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ती जबाबदारी देण्यात येणार आहे. वा, हेच तर आहे, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे जो तुम्हा आम्हा सगळ्यांना जोडून ठेवतोय आणि याच क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेड लावलाय आणि सध्या तरी वेड लावणारी स्पर्धा तुमच्या समोर आहे. नगरसेवक चषक तुम्ही पाहताय, वरुण दादा सदाशिव पाटील साहेबांनी उभारलेली ही संकल्पना तुम्ही पाहताय, त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. 6 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. मिथूनच्या हातात चेंडू आहे, पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती किमान सिंगल येऊन रोहितला स्ट्राईक कशी मिळेल यावरती सगळ्याच लक्ष होतं. मिळाली 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 आहे, आलाय रोहित स्ट्राईक वरती आलाय. युविका कुणाल मात्रे यांच्याकडून जर आता इथून रोहितनी काही कुठल्याही प्लेअरनी मॅच जिंकवून दिली तर मात्र 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हो 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 हो, हेच तर पाहायला मिळतं तुम्हाला ग्रामीणच्या विश्वामध्ये, हेच तर पाहायला मिळतं तुम्हाला कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत तो श्वास रोखून धरावा लागतो. 5 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे, पण 17 केले तरी चालतील. रोहित मारेल का एखादी मोठा फटका? नाराज आहे, निराश आहे, त्याला माहित आहे पाळ्यातला बॉल होता, भिरकावणं गरजेचं, पण चांगली गोलंदाजी, सिंगल मिळेल. 4 बॉल 17 धावेची आवश्यकता हा बॉल आहे. जर या बॉल वरती मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये भविष्य टिकून राहील, भवितव्य टिकून राहील, ही मॅच जिवंत राहील. पण हा बॉल जर डॉट टाकला तर मात्र मिथूनचं वर्चस्व, नाही तर रोहित पाटील. 4-17 इथे बॉलला लीफ केलाय, हे दडपण आहे, हे प्रेशर आहे, त्या दडपणाखाली आलाय व्हाईट बॉल. 4 बॉल 16 धावेची आवश्यकता, 15 केले तरी चालतील. हाय व्होल्टेज आहे मॅच, अगदी रोमहर्षक सामना आहे, रोमथर्रारक सामना आहे. गतीमध्ये परिवर्तन करत असताना, फिंगरचा रोल करत असताना आणखी एक गोलंदाजालाही माहित आहे जर रोहित पाटीलच्या आर्क मध्ये चेंडू फेकला, त्याच्या स्लॉट मध्ये फेकला तर तो मारेल षटकार. म्हणून बॅक टू बॅक आलेत व्हाईट बॉल आणि आता इथून जिंकण्यासाठी 4 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे, पण 14 केले तरी चालू शकतात कारण विकेट इक्वल आहेत आणि टॉसही जिंकला माताडी संघाने. 4 बॉल 15. कुणाला वाटलं होतं 54ची मॅच इथे येईल? कुणाला वाटलं होतं नगरसेवक चषकाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होईल? ती होते आणि ही मॅच ही जवळ येते. वरुण दादांचं नियोजन आहे आणि त्यांच्या नियोजनामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहिल्यात. ही एक स्पर्धा आलाय का वरुण पाटीलच्या बॅट मधून आणि बॉल हवेत आहे, कॅच टिपली जाते आणि कॅच पकडली नाहीये.
तर टीम गौरीपाडा संघाने ही मॅच पकडली आहे. पण मित्रांनो, हा संघर्ष आवडला असेल, ही लढाई करण्याची धम्मक आवडली असेल, तुम्ही आहात कुठून ते मॅटर करत नाही, तुम्हाला जर क्रिकेट आवडत असेल तर रोहित पाटीलच्या या संघर्षासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चांगला खेळ केलाच रोहित. अगदी शेवटपर्यंत लढाई कशी करायची ते शिकवणारी खेळी तुझी होती. यस डीजे. कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ आता इथून फक्त औपचारिकता मात्र शिल्लक, फक्त फॉर्मॅलिटीज, कारण जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चेस आता मात्र कंपल्सरी झाली आहे. पण चांगला खेळ माताडी संघ, तुमचेही कौतुक आहे. शेवटपर्यंत फाईट तुम्ही केली आहे. खूप मोठा क्रीडांगण आहे. 54 चेस होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण तेही शक्य करून दाखवण्याचं कार्य तुम्ही केलंय. पण 2 बॉल 15. मॅच ऑन. पुढचा बॉल क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, आणखी एक मिळेल का? तर प्रयत्न चांगला राहिला होता. बॉल जमीनदोस्त होतोय. गोलंदाज निराश आहे. त्यालाही माहित होतं ना हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तोही उभा होता. स्पर्धेतली ती पहिली हॅट्रिक कंप्लीट करता आली असती, तसं झालं नाही. शेवटचा बॉल आहे आणि फक्त औपचारिकता मात्र आता शिल्लक. एका बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. पण टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळतोय, ज्या संघाचं नाव कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ असणार आहे. वेल प्ले टीम. दोन्ही टीम्सला